अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण रेसिपी न करता वर्षभर तांदूळ कसा टेकवायचा हे आज आपण दाखवणार आहे। तर इथं बघा हा इंद्रायणीचा तांदूळ आहे। 100 किलो तांदूळ आणलेला आहे आपण। 50-50 किलोचे 2 कट्टे येते। तांदूळ अतिशय छान असा तांदूळ आहे बघा हा। हा तांदूळ मी वेल्हे तालुक्यातून आणलेला आहे। तर दरवर्षी मी वेल्ह्यातूनच तांदूळ आणते आणि अशा पद्धतीचे तांदूळ म्हणजे शक्यतो बघा एवढी चांगली क्वालिटी अशी कुठे मिळत नाही। तर हा एकदम ओरिजिनल असा हा इंद्रायणीचा तांदूळ आहे बघा। तर तांदळाचे भाव पण यंदा खूप वाढलेले आहेत। गेल्या वर्षीची किंमत म्हणजे जे भाव होते किलोचे तर गेल्या वर्षी 60 ने होता, ह्यावेळेस 70 ते 75 रुपये किलो हा तांदूळ झालेला आहे। अगदी ह्याला खूप असा भाव आलेला आहे आणि हा तांदूळ आपण कसा टिकवायचा वर्षभर हे दाखवणार आहे। तर इथं बघा त्या वर्षी जो तांदूळ आपण ठेवला होता तर हा प्लास्टिकच्या बॅलर मध्ये ठेवला होता। तर प्लास्टिकच्या बॅलर मध्ये तांदूळ तुम्ही जरूर ठेवून बघा। बिलकुल ह्याला बघा कीड वगैरे काही आळी बिलकुल लागत नाही। छान हा तांदूळ हवा बंद राहतो। आणि पहिली गोष्ट म्हणजे हा गेल्या वर्षीचा बघा, आता इथं आपण गेल्या वर्षी 3 कट्टे होते, ह्या वर्षी आपले 2 कट्टे आहेत। तर बघा एवढाच तांदूळ शिल्लक राहिलेला आहे। तर तांदूळ बघा इथं बिलकुल ह्याला आळी जाळी काही लागलेली नाही। तर तो तांदूळ आता आपण इथे डब्यात ओतून घेणार आहे। गेल्या वर्षीचा माझा तांदूळ आहे, अगदी आहे तसा जसा मी ठेवला होता ना तसाच हा तांदूळ राहिलेला आहे। कारण ह्याच्यामध्ये अजिबात आळी वगैरे काही झालेले नाही। ज्यावेळेस आपण पोत्यामध्ये किंवा पत्र्यांच्या डब्यामध्ये तांदूळ ठेवतो त्यावेळेस तांदूळ पांढरा पडतो, त्याला बुरशी लागल्यासारखं होतं आणि तांदूळ खूप खराब होतो। सोंडे आळ्या जाळ्या सर्व लागतं। पण प्लास्टिकच्या बॅलरमध्ये जेव्हा मी ह्या वर्षी तांदूळ ठेवून बघितले गेल्या वर्षी, तर जसा तांदूळ आहे तसाच्या तसा हा तांदूळ नवाच्या नवा आहे बघा। तर आता आपण ह्या वर्षी पण व्हिडिओ बनवतोय। तांदूळ हे बाजूला ठेवूया आपण। तांदूळ बघा आपण हा 50 किलोचा एक कट्टा आपण हा ओतून घेतलेला आहे। तांदूळ चांगला बघा इथं पसरून घ्यायचा, चांगली मोठी चादर किंवा सतरंजी तुम्ही काही हातराखाली आणि त्याच्यावर तांदूळ ओतून घ्या। तर तांदळा टाकण्यासाठी बघा आता आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर साधारण इथं 50 ग्राम आपण मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं बघा हे 20-25 बिबवे घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही बोरिक ऍसिड पावडर लागणार आहे। तर ती घेतलेली आपण साधारण ही 100 ग्राम आहे। तर आपल्याला इतकी काही वापरायची नाहीये, अगदी थोड्या प्रमाणात टाकायची आपल्याला। तर सगळ्यात आधी आपण पॅकेट फोडून घेतलेले, थोडा इथं तळाशी खड्डा करून घेऊया। तर पावडर लावताना बघा व्यवस्थित अशी सगळ्या तांदळाला आपली लागली पाहिजे। अशा पद्धतीनेच पावडर लावून घ्यायची। तर इथे पावडर घेतलेली मी हातावर। इथं बघा थोडी थोडी पावडर घेऊन आपण पहिल्यांदा इथं मध्ये लावून घेऊया। त्यानंतर बघा इथं हे बिबवे, त्यानंतर ह्या मिरच्या अशा आपण ह्या सुरुवातीला लावून घेऊया। पहिल्या मधल्या टप्प्यामध्ये बघा हे लावून घेते मी। पावडर आपण इथं लावून घेतलेली। त्यानंतर बघा इथं आता हे कडेच आहे, कडेच्या ह्याच्यात आपल्याला इकडे अशी टाकून घ्यायची। अशा पद्धतीने बघा इथं आपण पावडर लावून घेतलेली, जे जे करून सगळे आपल्या तांदळाला ही लागलेली। तर तुम्हाला हाताने जर नाही जमत असं एखादं ताट घ्या, पण असं व्यवस्थित इथं बघा पावडर ही तांदळात लागली पाहिजे। अशा पद्धतीने पावडर लावून घ्या। तर बघा पहिल्या कच्च्याला आपल्या पावडर लावून झाली। त्यानंतर आपल्या मिरच्या बिबे टाकून झालेले इथं बघा आता आपली पूर्ण 50 किलो कट्ट्याला पावडर मिरच्या बिबवे टाकून झालेले आहेत। त्यानंतर बघा इथं बॅलर घेतलाय। तर बॅलर मी इथं स्वच्छ एका कापडाने आता पुसून घेतलेलं आहे। तर बॅलर व्यवस्थित असं आपण सगळीकडनं पुसून घेऊया। तर बॅलर पुसून झालेला आहे आता आपला। तर ह्यामध्ये बघा आता तळाशी मी इथं थोडी आपली व्हिडिओ थोडीशी आलेली नाहीये। तर इथं बघा तळाशी मी मिरच्या आणि बिबवे टाकलेले आहेत। तर मिरच्या बिबवे टाकून घेतलेले आहेत आपण। तळाशी थोडेसे टाकायचे आहेत, 7-8-10 बिबवे आणि थोड्याशा मिरच्या। आणि त्यानंतर आपण इथं पावडर लावलेले तांदूळ किंवा बिबवे मिरचे मिक्स केलेले तांदूळ इथे टाकून घेतलेले आहेत। तर तांदूळ आता बॅलर मध्ये आपण भरून घेऊया। तर पहिल्यांदा आपण एका कट्ट्याला इथं बघा सर्व लावून घेतलेले आणि त्यानंतर एक कट्टा आपण इथं आता लगेचच इथं प्लास्टिकच्या बॅलर मध्ये भरून घेतोय। तर इथं बघा प्लास्टिकच्या बॅलर मध्ये व्यवस्थित असं आपण तांदूळ आता मी भरून घेतलेले आहेत। तर तांदूळ आपले भरून झाले तर लगेचच दुसरा पण कट्टा आपण इथं सोडून घेतलेला आहे आणि त्याला पण आपण जसं पहिल्याला केलं तेच पद्धत इथं वापरून
व्यवस्थित अशी सगळी एकसारखी इथं पावडर लावून घेते. तर पावडरचं प्रमाण मी एकदम कमी लावलेलं आहे. जास्त पावडर लावायची नाही, कारण भात खाताना चांगला लागत नाही. तो व्यवस्थित अशी अगदी थोडी थोडीशी पावडर आपण इथं ह्या कट्ट्यांना लावून घेतलेली आहे. तर बरोबर बघा इथं. त्यानंतर इथं बिव्वे टाकलेले आहेत, आपण मिरच्या टाकल्यात. तर शक्यतो ह्याच्यामध्ये बिबवा असल्यामुळे आळी होण्याची शक्यता कमी असते. तर बिबव्यांचा असर खूप जास्त असतो. तर इथं बघा आता दुसराही कट्टा तांदळाचा आपला लावून झालाय, आणि तो पण मी इथं बॅलर मध्ये भरून घेतलेला आहे. आता वरून ह्याला पुन्हा आपण इथं 7-8 बिव्वे आणि मिरच्या टाकून घेऊया. तर इथं अशा पद्धतीने बघा हे मिरच्या आणि बिव्वे आपण टाकून घेतलेले आहेत. तर इथं बघा आता व्यवस्थित असे सगळीकडनं आपण मिरच्या बिव्वे व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत. तांदूळ भरून झाले. एक पोतं तांदूळ आपण म्हणजे 100 किलो तांदूळ आपण इथं स्टोअर करून ठेवणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे प्लास्टिकचा बॅलर मध्ये तांदूळ ठेवतोय आपण. तर तुम्ही पण बघा इथं कधीही तांदूळ ठेवताना पत्र्याच्या बॅलर मध्ये ठेवण्यापेक्षा किंवा पत्र्याच्या डब्यात ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने तांदूळ तुम्ही प्लास्टिकच्या बॅलर मध्ये ठेवून बघा. तर तुम्हाला जेवढा मोठा बॅलर पाहिजे, जेवढी पोती सोडायची किंवा जेवढं कमी तांदूळ सोडायचे तेवढा बॅलर तुम्हाला बाजारात मिळू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण हे तांदूळ बघा आता इथं वर्षभरासाठी स्टोअर केलेले आहेत. ह्याला बिलकुल ही आळी वगैरे काही होणार नाहीये. तर तुम्हाला तांदूळ ठेवायचे असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. तर इथं बघा आजचा जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.